हे मादा आलू बघ वाडीला. होय, अरे मग चल की मोर. अरे इथे एक जण आहे, त्याच्याकडे जायचं आहे. कोण रे इकडं? संतोष शिंगाडे. तुझ्या बी लय ओळखी आहेत बघ. प्रेमाची माणसं आहेत. वाडीला आलं ना त्यांच्याकडे जाणं होतच बघ. बर बर, ते समजा ठीक आहे, पण त्यांच्याकडे राहायचं असं काय बी काढू नका म्हणजे झालं. होय, पण तू बी लागलीच निघायची घाई करू नकस. म्हणजे मुक्कामच ठोकणार आहे म्हण की. होय, पर एक काम आहे, ते काम झालं का निघू लगेच. हा, निपाणीच्या एका दुकानदाराने 20 बंड्या शिवून मागितल्या आहेत, लगेच द्यायचे त्याला. त्या भीमादा होईल की मग. मला वाटलंच होतं असं काहीतरी म्हणणार. चल चल. रंगाभाऊ, देव झालं, नवस झालं, वाईट झालं, पण आम्हाला मूल होईल असं नाही वाटत. असं म्हणून नाही चालायचं. वंशाला दिवा नग का. पर आता काय करणार, नशिबात जे असन ते होईल. नशिबात नाही म्हणून कसं चालल. अरे पर वाट तर गावली पाहिजे. मी एक बोलू का? पटत असेल तर सांगतो. त्यात काय, सांगून तरी बघा. तो काय नाही म्हणतोय का? संतू चालेल ना? व सांगून बघ. काय ग, तुझं काय म्हणणं आहे? अहो एवढं उपाय करून झालं, माझा काय भरोसा नाही राहिला आता. ताई ऐकून तरी बघा. सांगा की दादा, बघू जमलं तर. तुम्ही करेवा करा. करेवा म्हणजे काय? तुम्हाला मी ठाव नाही. नाही बाबा, आज पतूर तर नाही ऐकलं. गाभण शेळी हुडकायची, तिचा गर्भ कापून दारात पुरायचा. अहो काय बी काय सांगताय, हे असलं नाही जमायचं आम्हासनी. मला तर हे अवघड वाटते. संतू पण हे जालिम उपाय हाय. नाही, हे असलं काय बी नग. मूल आयुष्यभर नाही झालं ना तरी बी चालेल, पण हे असलं ना. राहू द्या. मी काय म्हणतो, आता काही सांगू नको, विचार तर कर. बघतो, सांगतो तुला. बरं चला, लई वेळ झालं, निघतो आम्ही आता. आजी, अगं चल की 2 घास खाऊन घेऊ. आईने बनवलेली भाकर तशीच पडली हाय बघ. नाही, आता घास गोड लागत नाही. मी अभी 30 मोजते हाय सत्ते. अगं असं वंगा तरी बोलू नगस. काय करू सत्ते, अगं काळीतच हिरावून नेलं देवानं माझं. त्याच्यासाठी जगत होते, तो निघून गेला. आता माझ्या म्हातारीचं काय हाय इथं? म्हणजे आम्ही कुणीच नाही बाय तुझ्यासाठी. असं नाही बायच. अगं तू बी माझ्या रक्ताचीच हाय ग. पण मी आम्ही सारखं विचार करते हाय, हे घडलं कसं? गौऱ्या मस्तात गेल्या तरी मी म्हातारी हितच आहे. आणि कमी वयाचा लोक माझा करता लोक निघून गेला. काय करू? अगं बरं आता त्याच्यावर बोलून काय उपयोग आहे होय? आणि बा नाही तर आम्हाला बी तुझाच आदर आहे ना? व नाही, आता नाही जगत मी असत. पण मरताना डोळं मिटण्याआधी एकच इच्छा आहे, सत्य तुला सुखाने नांदताना बघायची हाय ग. सगळं घर इसकटून टाकलं ग भाड्यानं. कोणी सुखी नाही. असं नका बोलूस आजी, होईल बघ समज नीट.
जो बी काय परीक्षा घेतो आहे समजत बी नाही काय करावं. अव डोक्यात नाहीतर काढून टाका. असलं काय बी नग. आणि बाळपसनी समजलं तर बाळप्पाला कसं कळल? जो आहे अक्कोळ मध्ये आपण आहे वाडीत. अव गाव जेवण होणार, पूजा होणार आणि बाळपसनी कळल्या बिगर राहणार आहे वय. तू आहेस का घरात? तो बाळप्पाचा आवाज येऊ. या म्हणलं नव्हतं बाळपसनी कळल्या बिगर राहणार नाही म्हणून. असू दे असू दे. हा बसा. भाऊ लई दिवसांनी आला सा. होय लगीन झालं दाजी गेलं येळच मिळाला नाही. तुम्ही नाही आले लग्नाला? आता काय सांगायचं नाही जमलं. घरात तंटा सुरू होता. घंटा कशावरनं? आईन बाप व्हायचा असेल तर त्याचा बी योग लागतो. ठेवून ठेवलं असेल तर होईल की. पांडुरंगाच्या पायावर रोजच्याला एक तुळशीच पान ठेवा आणि पाया पडा म्हणजे झालं. समजा उपाय करून झालं बघा. आता काय बी करायची इच्छा नाही राहिली. होय म्हणूनच सण तुझा जीव कासावीस झाला. आता आलाच हातात जेवण करायला घेतो. नग नग हालसिद्धनाथ आप्पाच्या समाधीकडे जायचं आहे. लागलीच घरी जायचं आहे. वय वय बाळ्या चल लवकर उशीर होते. आणि शिंगाडे अक्कोळपासून तुमची आठवण काढत होता बाळू म्हणून म्हटलं जरा भेटून बी यावं. बरं आता उशीर झालाय. पण असं न जेवता नाही धाडायची मी तुम्हाला. बर रे मंगळ. अरे आज मी कोंबडे भाजून खाणार आहे काय? मला नाही रे बाहेरीसाठी. हा भारी आहे तेव्हा गुरु. अरे त्याच्यामुळं मला बी खाय मिळते. अरे वा. मग कोंबडी धरायसाठी काय मंत्र दिला काय त्या टीम टीम विचची सारखा? मंत्राची गरज नाही. हा अंगारा आहे कनोटीला कोंबडी आपसुकच हातात येते. तुझं बरं आहे बाबा. कधी कधी मी असा विचार करतो का तू असं येऊन राहू काय? ही हा पंच काय देत नाही तुला मला माहिती. अरे लय चिंगूस माणूस आहे तो. अरे एक तांबडा पैका हातातून सुटत नाही रे त्याच्या. हा म्हणून सांगतो इकडे. हा मला बाय नवीन कापड आहेत आणि रोज जेव्हा नवीन नवीन आहे पाया कापसाची गादी आहे आणि कोणाची हायक नाही का थायक नाही. मंगळू लय सुखी आहेस रे तू. माझ्याकडे बघ ना लगीन नाही होईत काही नाही पण पोरगीच द्याय ना. मला वेळ असं वाटतं मग अंगारा फासावा अंगाला सगळीकडे देवा सारखं आणि तुझ्याकडेच येऊन राह. सांग खायचं प्यायचं झोपायचं. काय सांगतोस? तर कसं आहे माहितीये का मी काळ बहिरीची सेवा करतो. हा तुला माझी सेवा करावं लागेल. हा काय करावं लागेल? सेवा. आणि ते कशी करायची? कशी करायची माझी? हात पाय दाबून द्यायचं. हा आंघोळीला पाणी गरम करून द्यायचं. जेवण बनवायचं आणि जेवण वाढायचं. अजून काही? अजून उरलं सुरलं तर खायचं. आणि अजून काय बाय सांग का येतोस? गावात जातो पंचांग बघतो आणि चांगला मुहूर्त बघतो आणि सांगतो तुला. खरं म्हणतोस का चेष्टा करतोस? अरे हाय अरे राजा सारखा फिरतो मी गावात आणि तुझी सेवा करू काय? मला वाटलं खरंच येतो काय की? नाही नाही बाबा तू चालून दे. तर तात्या त्या पंचाचा नाद सोड. हा हे मी करू शकतो.
बरं तेव्हा पाया कुठं आहे? पाया नाही आला ना वाढीहून. अरे हो, बहिरीला सांगायचंच राहिलं. असं सांग सांग सांग. बरं आहे बा तुझं, माया सारखंच एकदम. इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं. चांगलंय. पेटीव पेटीव पेटायला पाहिजे. चेटल चेटल, तर माझी मदत करतो की एक. कशाला? कोंबडं पाकडाय हे तुला बी खाया मिळेल. असं होय. चल कसं असं. चल हे इकडं पाय. मला तर वाटतं आहे ना, जवाब पका नाही बाळ्याकडेच केला असता. असं जर असेल तर मी खपोट घेणार नाही. अहो त्याच्या संगत तांटा करायचा नव्हता नव तर राहिलं. तर पाया कशा पाय पाडायचं होतं? कोणता गाव हात पाया त्या जवाबपाशी काही बी समजत नाही. येड लागला आहे. हे बघून येतो जवाबपाशी. तो देवाप्पा इकडेच येतोय. इकडं कुठं आहे? कुठं आहे? देवाप्पा कुठे गेला होता? बाळूच्या दर्शनाला गेलो होतो. बाळू दिसला नाही. तेव्हा लांबनच त्याच्या घराच्या पाया पडून येतो आहे. इथून पुढे त्या बाळ्याचं नाव घ्यायचं नाहीस तो. हे काही माझ्याच्यानं जमायचं नाही बघा. काय जमायचं म्हणजे? बाप्पा हे गुरु आहे तुझा. माझा शब्द तुला पाळावाच लागेल. बाकी काही बी सांगा, पर तेवढं नका सांगू. देवाप्पा अरे जरा डोळे उघडून स्वतःकडे बघ. काय झालंय तुझं? त्या पाळ्याने करणी केली तुझ्यावर. जे काय असल ते असल, पर आता मी जगन ते बाळूचं नाव घेऊन आणि मरण ते बी बाळूचं नाव घेऊनच. जवाब तुम्ही असं कशा पाय वागताहेत? गुरु आहेत ना तुमचं ते सांगतात तसं ऐका की. काय पाहिलं आहे त्या बाळ्यामध्ये? महादेव. अरे बाळू महादेवाचा अवतार आहे. ते जर मला अगोदर ठावं असतं तर माझ्या हातनं जे पाप घडलं ते घडलंच नसतं. हे माझं ऐकणार नाहीयेस तू. नाही. तुम्ही गुरु हायसा. जगण्यासाठी काळी जादू कशी करायची हे तुम्ही शिकविलं आहे मला. बरं जगायचं कसं हे बाळूनं शिकवलं आहे. तेव्हा आता म्या तुमचं नाही ऐकायचा. हे बाप्पा या बाळ्याची तुलना माझ्या बरोबर करतोस का? ही कोण आहे ते विसरलायस का? आव त्या पायानं वश केला आहे ना म्हणून असं बोलतात. तुम्ही चिडू नका. मंगळू आता या देवप्पाला हात घ्यायचं नाही. जेवायला सुद्धा द्यायचं नाही. मग बघू कसं ऐकत नाही ते. बाप्पा बाप्पा अरे अरे 2 दिवस झालं भेटला नाही, बोलला नाही. हवाय ना तुला समजत. गंगूताई का गेला होता ना? होय सोडून आलो सत्य. याचा पाय टिकत नाही तर काय करायचं? अरे लय घाई केली बघ. काय करायला पाहिजे होतं? अरे पर
गावातली लोक किती बी बोलली का बाळप्पाला संघ न्यायचा नाही कामावर, तरी बी म्या हाय ना व. अरे म्या घेऊन जाईल त्याला. तू आज म्हणशील तर बाबा, उद्या तुझ्यावर काही बालंट आलं गप राहणार आहेस का? अरे नाही, उलट बाळप्पा होता म्हणून समधी माणसं आणि समधी मेंढर शाबूत गावात आली बघ. अरे जगानं त्याची कारणी सांगितली, तरी तो कसा चांगला आहे हेच सांगणार. अरे जे जग आज त्याचं गारानं गातय तेच उद्या त्याचं पारायण करतेल बघ. हा जातो मी, लय झाला. चल येतो. तुळशीमाय, ह्या घरानं काय काय नाही बघितलं, पण तेव्हा घरात माणसं होती. आता आता घरात कोणाचा पाय ठिकाणा झाला आहे. त्याला जशी वाट मिळती तसा तो ह्या घरातून जायचंच बघतो आहे. दिसभर राबताना काय नाही वाटायचं, कारण माणसं होती ना व घरात. काय करायचं आणि कुणासाठी करायचं. समद्यासनी घराकडे यायची इच्छा तरी होऊ दे, त्या डोळं मिटल तेव्हा तरी समधी घरात असू दे. आय कधीपासून निश्चित उभी आहे. बाबा, गावाधरनं तुमचीच वाट बघत होते. पोस्ट केलं भेटली का गंगी? नाही, मेंढे घेऊन चराय गेली होती. सासून जीव खाल्ला नाही, बाळ्याच्या नावानं खडं फोडत होती. हो, मग गंगी येस तर थांबायचं नाही का? आणि काय करायचं, मान खाली घालून सांगायचं का बाळ्या गेला आहे हुंडारायला म्हणून सत्याला हित आणून सोडली. असं का म्हणता हाय? तरी मी सांगत होते तुम्हाला का तिला धाडू नका हाय. आता सत्ती तिथं राहून काय करणार? तुम्ही माझं एक ऐकलं नाही. म्हणजे बाळ्या मनाला वाटेल तिथं हिंडणार आणि पोरीनं काय गुन्हा केला आहे? जाऊ दे तिला तिचं ऐक. हा, म्हणजे काय बी झालं तरी दोन्ही बाजूने तुम्ही मलाच बोलता. मग काय करू? कोणाला बोल? अगं तुझ्यामुळे तर बाळ्याचं फावतं आहे. हो, आता हालसिद्धनाथ आपणच्या दर्शनाला जातो म्हणल्यावर त्या नाही म्हणायचं होतं का? मी आल्यापासून जिथं जावा तिथं बाळू बाळूच ऐकतो आहे. हा, वाडीला गेल्यावर काय गोंधळ घालू नये म्हणजे मिळवलं. तू म्हणला होता ना अलसिद्धनाथ आप्पाचे दर्शन करून जाऊ म्हणून. होय, आपण याच्या आधी दार बंद झाली ना. व काय बी कारण काढतो बघ तू. हे बघ भीमादा, माझ्या संग आलायस ना. आता कुठे जायची काय करू नका. अरे पर काम पडली हाय, आणि राहायचंच असतं तर त्या संतोषी गाड्याच्या घरी राहिलो असतो ना आपण. अरे आपण समाधी जवळ जाऊ आणि राहू तिथे. तर काय काम होतं सांगितलंच नाहीस तुम्हाला. तिथं जायच्या आधी समजल असं वय, आणि आता सांगितलं काय होणार आहे? तर तोंडात तीळ नाही भेजायचा तुझ्या. असं बी तू हाय संग म्हणून
नाहीतर इथंच कांबळ टाकून झोपलो असतो मी. तर नसल सांगायचं तर नग सांग. आपण काय काम आहे ते लगेच करायचं आणि लागलेच निघायचं माघारी. हे बघ, ह्या जर इथं थांबलो नाहीत तर जीव जायचा कुणाचा. म्हणजे संतोष शिंगाडेच्या घरी कुणी आहे का काय? नाही, आपण सकाळी येत आणि त्याच्या घरी थांबलो म्हणून विचारलं. बोल की. निर्धर व्हायस